मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या 10,000 इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण नवीन 25 इंग्लिश शब्द तुमच्यासाठी घेऊन आलोय। शब्द कसा वाचायचा, त्याचा मराठीमध्ये काय अर्थ आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आपण फक्त मराठी शब्द विचारतोय। तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे की याच्यासाठी इंग्लिश अर्थ काय आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे तुमचा सराव होऊन जाईल। बघा मित्रांनो, आजचा पहिला शब्द तुमच्या समोर आहे लेट म्हणजे उशीर। लेट म्हणजे काय? उशीर। पुढे आहे लॉर्ड म्हणजे प्रभू। लॉर्ड म्हणजे काय? प्रभू। पुढे आहे होम म्हणजे घर। होम म्हणजे काय? घर। पुढे आहे इन्शुअर म्हणजे विमा करणे। इन्शुअर म्हणजे काय? विमा करणे। पुढे आहे लाफ म्हणजे हसणे। लाफ म्हणजे काय? हसणे। पुढचा शब्द आहे लूज म्हणजे गमावणे। लूज म्हणजे काय? गमावणे। पुढचा शब्द आहे ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक। बघा, ऑनेस्ट म्हणजे काय? प्रामाणिक। पुढे आहे इंटरेस्ट म्हणजे रस किंवा व्याज। इंटरेस्ट म्हणजे काय? रस किंवा व्याज। रस म्हणजेच काय? एखाद्या कामामध्ये आवड। ठीक आहे। पुढे आहे लॉ म्हणजे कायदा। लॉ म्हणजे काय? कायदा। पुढे आहे लॉट म्हणजे खूप। लॉट म्हणजे काय? खूप। पुढचा शब्द आहे बघा ऑनर म्हणजे सन्मान। बघा, ऑनर म्हणजेच काय? सन्मान। पुढे आहे इंटरनेट म्हणजे इंटरनेट। ठीक आहे, इंटरनेट इंटरनेट। ले म्हणजे ठेवणे। ले म्हणजे काय? ठेवणे। पुढे आहे लाऊड म्हणजे मोठ्या आवाजात। लाऊड म्हणजे काय? मोठ्या आवाजात। होप म्हणजे आशा। होप म्हणजे काय? आशा। पुढे आहे इंटू म्हणजे आतमध्ये। इंटू म्हणजे काय? आतमध्ये। पुढे आहे लेझी म्हणजे आळशी। लेझी म्हणजे काय? आळशी। पुढे आहे लव म्हणजे प्रेम। लव म्हणजे काय? प्रेम। पुढे आहे लवली म्हणजे सुंदर, आवडते किंवा मनोहर। ठीक आहे। आतापासून इथनं पुढे मित्रांनो आपण 2-2, 3-3 प्रकारचे अर्थ घेण्याचा प्रयत्न केलाय। ठीक आहे। लवली म्हणजे काय? सुंदर, आवडते किंवा मनोहर। पुढे आहे मिनिट म्हणजे मिनिट। मिनिट म्हणजे काय? मिनिट। पुढे आहे नेव्हर म्हणजे कधीही नाही। नेव्हर म्हणजे काय? कधीही नाही। पुढे आहे ओल्ड म्हणजे जुने किंवा वृद्ध। ओल्ड म्हणजेच काय? जुने किंवा वृद्ध। पुढे आहे लो म्हणजे कमी किंवा खालचे। लो म्हणजेच काय? कमी किंवा खालचे। पुढे आहे मिस म्हणजे चुकणे किंवा कुमारी। ठीक आहे, मिस म्हणजेच काय? चुकणे किंवा कुमारी। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे शब्द पाहिलेले आहेत। आता फक्त मी मराठीमध्ये शब्द वाचतोय, तुम्ही इंग्लिशमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा। बघा, चुकणे किंवा कुमारी। चुकणे किंवा कुमारी। कमी किंवा खालचे। कमी किंवा खालचे। जुने किंवा वृद्ध। जुने किंवा वृद्ध। कधीही नाही। कधीही नाही। मिनिट। मिनिट। सुंदर, आवडते किंवा मनोहर। सुंदर, आवडते किंवा मनोहर। पुढे आहे प्रेम। प्रेम। आळशी। आळशी। आतमध्ये। आतमध्ये। आशा। आशा। मोठ्या आवाजात। मोठ्या आवाजात। ठेवणे। इंटरनेट। सन्मान। सन्मान। खूप। खूप। कायदा। कायदा। रस किंवा व्याज। रस किंवा व्याज। प्रामाणिक। प्रामाणिक। गमावणे। गमावणे। हसणे। हसणे। विमा करणे। विमा करणे। घर। घर। प्रभू। प्रभू आणि उशीर। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे शब्द पाहिलेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।